अनेक कुप्रसिद्ध गुन्हेगार होऊन गेले, पण कोणी अशा पद्धतीने गाडी पोलीस स्टेशनला घेऊन गेलाय आणि एकदम असा शरण आलाय, असं गेल्या 60-70 वर्षाच्या इतिहासामध्ये महाराष्ट्राने बघितलेलं नाही, असं माझं मत आहे. हा प्लॅटफॉर्म तयार करण्यात आला. मला अंदाने 4-5 लोक कामाला करायला लागले असतील त्याला कन्व्हिन्स करायला, त्याची समजूत घालायला की बाबा हजर हो रे राजा. मग राजा हजर झाला आणि राजा येताना पोलीस स्टेशनला गाडी घेऊन आला. अरे कमीत कमी पोलिसांना एवढं तर पाहिजे होते त्याची गाडी बाहेर अडवायची. महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये म्हणजे अनेक कुप्रसिद्ध गुन्हेगार होऊन गेले, पण कोणी अशा पद्धतीने गाडी पोलीस स्टेशनला घेऊन गेलाय आणि एकदम असा शरण आलाय, असं गेल्या 60-70 वर्षाच्या इतिहासामध्ये महाराष्ट्राने बघितलेलं नाही, असं माझं मत आहे. ह्याच्यात पहिल्यांदा काय दिसतंय तर पोलिसांची अकार्यक्षमता. मी येतोय थांबा, आणि तो आला स्टाईलमध्ये आला, गाडीतनं उतरला आणि त्याच्यातनं एक निर्देशित होतं की तुम्ही काय पकडणार मला, मीच येतोय तुमच्याकडे. हा चुकीचा ट्रेंड आहे. हे पोलीस ह्याच्यापुढे दबावाखाली असतील आणि सर्वसामान्यांना सुद्धा याचा धक्का बसेल. त्याला शरण गेला यार, म्हणजे पोलीस एवढा. त्याच्यातले 2 जण त्यांच्याबरोबर होते, त्यांनी सांगितलं 2 दिवस तो पुण्यातच होते. म्हणजे मी जे ट्विट केलं, जे मला माहिती मिळाली त्याच्यातली 1% चुकीची नव्हती. मला हे सगळं सांगितलेलं त्यांनी की ते पुण्यात आहेत, आम्ही पुण्यातच स्वाधीन शरण येणार आहे. मी त्याला फक्त थोडं फिरवलं, पण हे सगळं धक्कादायक आहे. हे सगळं धक्कादायक आहे की ज्याला पकडण्यासाठी पोलिसांनी प्रतिष्ठापणाला लावायला पाहिजे होती. नोबडी इज बिगर दॅन द लॉ. कायद्यापेक्षा कोणीही मोठा नाही. आणि सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाप्रमाणे, म्हणजे मी त्याचं सायटेशन आणलंय, आत्ता माझ्याकडे नाही आहे. जेव्हा एखाद्या अधिकाऱ्यासमोर एखादा तक्रारदार हा कॉग्निजेबल ऑफेन्स घेऊन जातो, तेव्हा तो सांगतो त्याप्रमाणे तुम्हाला तक्रार घ्यावी लागते. पोलीस स्वतःच्या मनाने तक्रार नाही घेऊ शकत. तिथे तक्रारदार कोण आहे मला माहित नाही, पण अख्ख्या देशमुख कुटुंबियांनी आज याचिका देखील केली आहे. आणि त्यांचं पहिल्या दिवसापासून म्हणणं होतं की वाल्मिक कराड या खुनात आहे. मग त्याचं नाव का नाही FIR मध्ये? FIR पोलीस नाही लिहू शकत. फर्स्ट इन्फॉर्मेशन रिपोर्ट इज गिव्हन बाय द नियरेस्ट रिलेटिव्ह, किंवा बरोबर कोण असेल ते करतात ना. तर माझ्या अंदाने त्यांचा भाऊ जो धनंजय आहे किंवा काय, त्यांनी केलेली आहे. आणि ते धनंजय तर कोर्टात पण गेलाय. एकंदरीतच हे सगळं संशयास्पद आणि धक्कादायक आहे. आणि स्वतः वाल्मिक कराड सांगतो की मी काय खुनातला आरोपी नाही आहे, माझ्यावरती एक खोटा खंडणीचा गुन्हा दाखल झालाय आणि मला अटकपूर्व जामीन मिळाला असता. ही कुठली भाषा आहे एखाद्या गुन्हेगारची? ह्याच्यातनं पूर्ण पोलिसांविषयी एक संशय मनात तयार झाला होता महाराष्ट्राच्या, की काय करतायत, कशी चौकशी पुढे जाईल. चला आता पोलिसांच्या आणि जनतेच्या ह्याच्यामुळे तो शरण आला. धनंजय मुंडेंचं काय? पोलिसांनी पोलिसांचं काम केलं, त्यांनी ताब्यात घेतला, चौकशी सुरू केली आहे. आता सरकारने सरकारचं काम करावं. त्यांनी आणावं तो टेप, त्यांनी जे बाईट दिलेला आहे की तो माझा खास माणूस आहे. खास माणसाची चौकशी, एका मंत्र्याच्या खास माणसाची चौकशी मंत्रिमंडळात तो मंत्री असताना होऊ शकते का? हा साधा प्रश्न आहे. आणि त्यामुळे हे सगळं इतकं अस्वस्थ करणार आहे की इतकी निर्गुण हत्या होते
आणि तरी मूळ गुन्हेगार, मूळ ज्याच्यावर आरोप आहे. आणि मी साधी गोष्ट सकाळपासून आणि पूर्वीपासून सांगतोय की तुम्ही ह्या चौकशीमध्ये बापू आंधळे मर्डर प्रकरण आहे, त्याची चौकशी पोलिसांनी आता सीआयडीने करावी. तुम्हाला पाहिजेत ना, माहिती पाहिजे ना तुम्हाला, मग सीआयडीने बापू आंधळे प्रकरण ताब्यात घ्यावं आणि बापू आंधळे प्रकरणात गोळी मारणारा कोण होता आणि त्याला गोळी मारायला सांगितली कोणी आणि ही नावं द्यायला कोणी सांगितली बबन गीतेचं, हे त्या विचारावं. म्हणजे तुम्हाला लिंकच लागेल काय आहे. तिथे जो इन्स्पेक्टर होता महाजन, तोच आता केजला इन्स्पेक्टर आहे. त्या महाजन यांनी जेव्हा नावं लिहिली बापू आंधळे खून प्रकरणात, तेव्हा वाल्मिक कराडात यांचा दररोज उठणारा बसणाऱ्यातला चहाचा माणूस, त्यांचं नाव त्यांनी तिथे वाल्मिक अण्णा लिहून ठेवलं, कराड नाही. फर्स्ट इन्फॉर्मेशन रिपोर्टमध्ये नावं देण्याची प्रयत्न करत होते कुटुंबीय, नावं घेतली नाहीत. बापू आंधळे सांगतोय. त्याचा प्लॅन असा होता की कुठल्याही परिस्थितीत बबन गीते विधानसभेला परळी मतदारसंघात दिसता कामा नये. आज सुद्धा फरार आहे तो. त्याला काही एवढं प्रोटेक्शन नाही की तो पण सीआयडी मध्ये असा गाडी चालवत येईल, उतरेल आणि स्वाधीन होईल स्वतः. एवढं तर त्याची ताकद नाही आता. पण म्हणजे हे एकंदरीतच प्रकरण हे किती राजकीय प्रभावाखाली आहे हे बघितल्यानंतर ह्याच्यातनं महाराष्ट्राच्या मनात शंका तर येईलच, पण एक धडकी बसेल की राज्य व्यवस्था कुठे चालली आहे. हा प्लॅटफॉर्म तयार करण्यात आला. मला अंदाने 4-5 लोक कामाला करायला लागले असतील त्याला कन्व्हिन्स करायला, त्याची समजूत घालायला की बाबा हजर हो रे राजा. मग राजा हजर झाला आणि राजा येताना पोलीस स्टेशनला गाडी घेऊन आला. अरे कमीत कमी पोलिसांना एवढं तर पाहिजे होते त्याची गाडी बाहेर अडवायची, त्याला चालत घेऊन यायचं किंवा रिक्षात बसवून घेऊन यायचं. तो डायरेक्ट पोलिसांच्या दारात उतरतो गाडीतनं. त्याच्याबरोबर जी माणसं आहेत त्यांची तरी चौकशी करा की तुम्ही होते कुठे एवढे दिवस. आणि त्याच्यामुळे हे सगळा हा संशयाचा सापळा आहे. त्यामुळे मला फार अपेक्षा नाही आहेत की असं आहे की समोरासमोर खून झालेला आहे, लोक उचलून घेऊन गेले, हे त्याच्या आत्याभावाने बघितलेलं आहे. त्यामुळे तिथपर्यंत ठीक आहे.